आउट ऑफ सिलॅबस आजपासून चित्रपटगृहात. आउट ऑफ सिलॅबस हा एक नवा मराठी चित्रपट आहे जो अभ्यासक्रमापलीकडील वास्तव, MPSCच्या स्पर्धा परीक्षा आणि निसर्ग संवर्धन या विषयांवर भाष्य करतो. अजिंक्य राऊत आणि अद्वई वाघमारे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तरुणांच्या संघर्षाची आणि सामाजिक जबाबदारीची कथा मांडतो. अकोलाचे सुपुत्र निर्माते डॉक्टर सुगत ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या आउट ऑफ सिलॅबस हा मराठी चित्रपटाचा महाराष्ट्र राज्यभर आज प्रदर्शित होत आहे. मॅप्सची तयारी करणाऱ्या तरुणांच्या स्वप्नांना निसर्ग संवर्धनाच्या महत्त्वपूर्ण विषयाची जोड देणारा हा चित्रपट सामाजिक संदेशासह मनोरंजनाचा अनोखा अनुभव देण्याचे आश्वासन देतो. लेखक अनिकेत कोरडे यांच्या कथेला दिग्दर्शक नवीन देशबोनिया यांनी पडद्यावर साकारले आहे. विशेष म्हणजे चित्रपटात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सचिन मनोहरराव ढोकणे यांनी AI क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे कथानकासोबतच सादरीकरणातही वेगळेपणा पाहायला मिळणार आहे. संगीताची जबाबदारी मोहित कुलकर्णी यांनी सांभाळली असून वैशाली सामंत, अभय जोधपूरकर आणि गोपाळ गावंडे यांच्या आवाजाने गाण्यांना विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. छायांकन मनीष केदार व्यास आणि सुधीर वडलेली यांनी केले असून संकलनाची धुरा अनिल विठ्ठल थोरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटात अजिंक्य राऊत, अद्वई आणि शेषपाल गणवीर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सानिका तोरसकर, अभिजित रामचंद्र, मिलिंद शिंदे आणि कमलेश सावंत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तरुणाईची स्वप्ने, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश यांचा संगम असलेला आउट ऑफ सिलॅबस हा चित्रपट आज 3 जुलैपासून राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला भाग पाडणारी कथा आणि प्रेरणादायी आशयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता प्रदीप अवचार आणि अभिनेते डॉक्टर शेषपाल गणवीर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी संजय सेनगर, संपादक रुबेन वाळके उपस्थित होते. चित्रपटाचा मूळ गाभा आपल्याला सर्वांना भेडसावणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगच्या अवतीभोवती फिरतो. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा विषय आहे, परंतु मराठीसह हा चित्रपट महाराष्ट्रातील इतर अन्य 4 भाषांमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे. त्यामध्ये विशेष करून तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या 4 भाषांमध्ये याचं भाषांतर होऊन हा चित्रपट इतर ठिकाणी सुद्धा रिलीज होत आहे. डॉक्टर सुगत वाघमारे सर यांच्यासह याचे कथा, पटकथा आणि संवाद आपल्याच अकोल्याचे अनिकेत रामचंद्र यांनी याची कथा, पटकथा लिहिलेली आहे. सोबतच अकोला जिल्ह्यातील मंगरुळपीरचे सचिन ढोकणे जे आहेत ते याला AI क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून टेक्निकली यात सपोर्टच्या भूमिकेत आहेत. एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे दाक्षिणात्य असे ज्याला तेलंगणाचे नवीन दोष बोईना हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. एक साऊथचा ऑरा सोबतच एक साऊथचा टोन असलेला, फ्लेवर असलेला, मात्र प्युअरली मराठी दर्जित हा चित्रपट आहे. यासोबतच चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये मराठवाड्याचे, महाराष्ट्राचा एक चॉकलेट हिरो ज्याला अजिंक्य राऊत हे त्यांचं नाव, महाराष्ट्रामध्ये विठ्ठलाच्या भूमिकेतनं सुद्धा समोर आले. विविध TV सिरियल्समधनं ते आलेले आहेत. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर अजिंक्य राऊत या ठिकाणी महत्त्वाची भूमिका करत आहे. यासोबत अद्वई एक नवतारिका जी या चित्रपटामध्ये पदार्पण करीत आहे. यासोबतच आपल्या अकोल्याचे शेषपालजी गणवीर हे या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे. आणि यासोबत एक जमेची बाजू आपण सर्वांनी दृश्यम चित्रपट पाहिलेला आहे. दृश्यम चित्रपटामध्ये काय होते, पोलीस अधिकाऱ्याची जी भूमिका केलेली होती अशी कमलेशजी सावंत हे या चित्रपटामध्ये मुख्य विलन त्यांचा भूमिका आहे. आणि यासोबतच मराठी चित्रपटसृष्टीच्या अनेक हिंदीमध्ये सुद्धा ज्यांनी विविध सिरियलमध्ये काम केलेलं आहे असे मिलिंद शिंदे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे गाणे अल्टिमेट आहेत. सध्या यूट्यूबवर धूम करत आहेत, लोकांपर्यंत पोहोचत आहेत. विशेष करून एक लव्ह सॉन्ग जो प्रत्येक तरुणांना धरून असलेलं लव्ह सॉन्ग त्याचा आशयाचा भाग आहे. आणि या चित्रपटाची एक जमेची बाजू म्हणजे MPSC वाल्यांची लव्ह स्टोरी नसते. हे एक रॅप सॉन्ग अमरावतीच्याच एका रॅपरने गायला आणि हा रॅपर अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आहे, ज्याने गली बॉयजमध्ये सुद्धा आपलं गाणं प्रेझेंट केलेलं होतं. तर हा रॅप सुद्धा खूप धूम करतो आहे आणि एक युनिक आयडेंटिटी या रॅपच्या माध्यमातून गेलेली आहे. यासोबतच एक अकोल्याचा भूषण अमोल गावंडे हे या चित्रपटाच्या एका संस्कृत गायनामध्ये आहे. यांनी एक चित्रपटाचं वृक्षो रक्षती रक्षिता हे चित्रपटातलं हे गीत संस्कृतमधलं आहे. सूरनमा ध्यासनमा या अशा संगीत कार्यक्रमाचा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असे आपले दहिगा गावंडेचे श्री अमोल गावंडे गोपाल गावंडे या चित्रपटामध्ये
उत्कृष्ट दर्जेदार गीत गोपाल यांनी गायलेलं आहे. तर गोपालच्या आवाजातलं गीत आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे आणि ते आपल्या अकोल्याचं भूषण आहे. गोपाल गावंडे यांच्यानंतर लग्नाचं गीत यामध्ये तिने गायलेलं आहे. म्युझिकसह, तरुणांच्या गोष्टीसह आणि सामाजिक आशयाला घेऊन हा चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला 3 जुलैला महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होत आहे. अकोल्यामधील मिराज सिनेमा आणि वसंत टॉकीज या दोन्ही टॉकीजमध्ये या चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहे. यासोबत काही जमेची बाजू जोडण्यासाठी मी या त्यांना कुठल्या कुठल्या प्रसंगांना फोन द्यावं लागतं. गावातून शहरात येणं, शहरात अभ्यास करणं, जे शहरात फॅसिलिटी नसतं त्या गावात एखाद्या ठिकाणी गड उभं करणं, तिथे अभ्यास करणं. त्या अभ्यास करत असताना किती प्रॉब्लेम्स होतात, पुस्तकं नसतात, पाणी प्रॉब्लेम्स, सामाजिक प्रॉब्लेम, सोबतच गावातील राजकीय चळवळ, सामाजिक चळवळ, राजकीय आणि मेन म्हणजे ह्या गावात अभ्यास करत असताना गावातून रस्ता जात असतो अशी माहिती आम्हाला कळतं. आणि त्यानंतर आमचं जे ध्येय आहे फक्त MPSC हे फक्त पुस्तकापुरतंच मर्यादित न राहता आपण पुस्तकाच्या पलीकडेही विचार करायला पाहिजे. फक्त स्वतःपुरता विचार न करता आपण आउट ऑफ सिलेबस जाऊन काय करू शकतो आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी. तर मग त्याच्यासाठी आम्ही संघर्ष सुरू करतो, एक लढा सुरू करतो आणि तो चित्रपटातून आम्ही मनोरंजन पद्धतीने जात आम्ही एकदम अंतिम लेवलला एकदम सिरियस लोकडे जाऊन तो सोडतो.